नमस्कार. आडितच्या बातमीपत्रात मी प्रिया पाडळीकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून भारतीय चौक्यांवर उखळी तोफांचा मारा, एका भारतीय नागरिकाचा मृत्यू तर 7 जण जखमी. गेल्या 7 दिवसात पाकिस्ताननं केलं तब्बल 9 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन. त्यामुळेच भारतालाही द्यावं लागत आहे सडेतोड उत्तर, संरक्षण मंत्र्यांचं मुंबईत प्रतिपादन. अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन प्रशासनात करण्यासंदर्भात नवी दिल्लीत आज दिवसभराच्या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन. टंचाईग्रस्त शेतकऱ्यांची सर्व कर्जवसुली थांबवण्याचे राज्य सरकारचे संकेत. आणि आंध्र प्रदेशात ठिकठिकाणी वीज कोसळून 23 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये शेतकरी आणि शेतमजुरांचा समावेश. आणि आता बातम्या विस्ताराने. जम्मू काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यात आज नियंत्रण रेषेवर पाकिस्ताननं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. पाकिस्तानी तुकड्यांनी भारतीय चौक्यांवर उखळी तोफांचा मारा केला. त्या माऱ्यामध्ये एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला तर 7 जण जखमी झाले आहेत, असं संरक्षण दलाच्या सूत्रांनी सांगितलं. काल संध्याकाळी 7 वाजल्यापासून तोफांच्या माऱ्याला सुरुवात झाली आणि हा मारा आजही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन होण्याची ही गेल्या 7 दिवसातली 9वी घटना आहे. भारतीय लष्कराकडून या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं जात असल्याचं संरक्षण दलाच्या सूत्रांनी सांगितलं आहे. दरम्यान पाकिस्तानवर अल्प किंवा दीर्घकालीन युद्ध लादण्याचा प्रयत्न केल्यास भारताला मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल राहील शरीफ यांनी दिला आहे. 1965च्या भारत-पाक युद्धाला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात रावळपिंडी इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. परकीय आक्रमणाला तोंड देण्यासाठी पाकिस्तानी सैन्यदल पूर्णपणे सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन वारंवार केलं जातं, त्यामुळे भारतालाही नाईलाजानं सडेतोड उत्तर द्यावं लागतं. सरहद्दीवर चकमकी घडत असल्या तरी त्याचा खूप मोठा दबाव नाही, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज मुंबई इथं केलं. भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्र आणि राष्ट्रीय अभियंता संघटनेच्या वतीनं आयोजित केलेल्या अभियंता परिषदेचं उद्घाटन पर्रिकर यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. पर्यावरण संवर्धनासाठी हरित ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणावर कसा करता येऊ शकेल याविषयी संशोधन केलं जावं, त्याचबरोबर तंत्रज्ञान विकसित करताना स्वच्छ भारत मोहिमेला प्रोत्साहन द्यावं, असं आवाहन मनोहर पर्रिकर यांनी केलं. एक श्रेणी समान निवृत्ती वेतनाला सरकारनं मान्यता दिलेली आहे, मात्र स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्यांना त्याचा लाभ नेमका कसा होणार याविषयी अंतिम आदेश आल्यानंतरच स्पष्ट होईल, असंही पर्रिकर यावेळी म्हणाले. पाकिस्तानमध्ये आश्रय घेतलेल्या दाऊद इब्राहिम किंवा हाफिज सईद सारख्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यासहित सरकारनं सर्व पर्याय खुले ठेवले आहेत, या वक्तव्याचं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी खंडन केलं आहे. नवी दिल्ली इथं एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी असं वक्तव्य केल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. मात्र आपल्या वक्तव्याबाबत चुकीचं वृत्त देण्यात आल्याचं त्यांनी ट्विटरवरून सांगितलं आहे. भारताचे शत्रू जगाच्या कोपऱ्यात कुठेही असले तरी त्यांना नेस्तनाबूत करण्याचा विचार भारतानं सोडून दिलेला नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावं, असं त्यांनी सांगितल्याचं वृत्त होतं. दाऊद इब्राहिमला जेरबंद करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याची शक्यता नाकारता येत नाही, मात्र कोणत्याही समस्येवर चर्चेनं तोडगा काढता येईल यावर सरकारचा विश्वास असल्याचं राठोड यांनी म्हटलं होतं. अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन प्रशासनात करण्यासंदर्भात नवी दिल्ली इथं आजपासून राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध मंत्रालयं आणि राज्य सरकारांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत. अंतराळ तंत्रज्ञानाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी वापर, या क्षेत्रातल्या संशोधनांमध्ये परस्पर सहकार्यावर भर आणि आवश्यक असलेल्या सुधारणा या मुद्द्यांवर या एकदिवसीय परिषदेमध्ये चर्चा होणार आहे. देशभरातून सुमारे 1500 प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. अंतराळ तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरासंदर्भात केंद्रीय मंत्रालय आणि विभाग संयुक्त कृती योजनांचं सादरीकरण करणार आहेत. कृषी, ऊर्जा आणि पर्यावरण, पायाभूत सुविधांचं नियोजन, जलसंपदा, हवामान आणि आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य आणि शिक्षण या विषयांवर 9 संकल्पना सत्रांचा परिषदेत आयोजन केलं आहे. निवडक राज्यांचे मुख्य सचिव प्रत्येक संकल्पना सत्रात या संकल्पनांशी संबंधित सादरीकरण करणार आहेत.
अंतराळ तंत्रज्ञानाचा दैनंदिन प्रशासनात वापरासंदर्भात आज नवी दिल्लीत होत असलेल्या राष्ट्रीय परिषदेच्या पार्श्वभूमीवर खगोलशास्त्रज्ञ मुकुंद मराठे या तंत्रज्ञानाच्या उपयुक्ततेबाबत दूरदर्शनला दूरध्वनीवरून अधिक माहिती देत आहेत. आजपासून भारतामध्ये दिल्लीमध्ये अंतराळ तंत्रज्ञान परिषद सुरू होतीये आणि पंतप्रधान मोदी, नरेंद्रजी मोदी आणि बाकी सर्व शास्त्रज्ञ त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आणि या परिषदेमध्ये मुख्यतः अंतराळ संशोधन पुढे कसं भारताचं करता येईल याच्यासंबंधी तर चर्चा होणारच आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शास्त्रज्ञांचा मुख्य विचार असा असेल की याच्यामधून भारताला म्हणजे भारताच्या सामान्य माणसाला त्याचा नक्की काय उपयोग होऊ शकेल. कारण असं अनेक वेळा बोललं जातं की हे अंतराळमध्ये संशोधन गेल्यामुळे, चंद्रावरती किंवा मंगळावरती यानं गेल्यामुळे थेट प्रत्यक्ष पृथ्वी तलावरील किंवा भारतामधील सामान्य माणसाला त्याचा कितपत उपयोग होतो. संशोधनामुळे आपली मान ताठ होते, आपल्याला खूप त्याचा गर्व वाटतो. हे सर्व ठीक असलं किंवा संपूर्ण जगामध्ये त्याचं मान आपली उंचावत असली तरी प्रत्यक्ष भारतीय गरीब देशांमध्ये त्याचा कृषीप्रधान देशामध्ये त्याचा उपयोग झाला पाहिजे. या दृष्टीने ही परिषद आज भरते ही फार आनंदाची गोष्ट आहे. आता 1957 नंतर जे अंतराळ संशोधन झालं आणि 1962 मध्ये नासा आपल्या याची स्थापना झाली इस्रोची आणि त्याच्यानंतर अनेक भारतांनी त्याच्यामध्ये यशस्वी पावलं उचलली. जगातील अंतराळ संशोधनाच्या 6 देशांच्या पंक्तीमध्ये तो जाऊन बसला आणि नवनवीन उंचीचे वेगवेगळे यश पादाक्रांत केलं. उपग्रह सोडले, चंद्रयान सोडलं, मंगळयान सोडलं. तर अशा प्रकारे आता मुख्यतः त्याची गरज आहे दैनंदिन आपल्याला त्याच्यामध्ये काय काय करता येईल. आपल्याला मुख्यतः भारताला जो प्रश्न भेडसावतोय तो म्हणजे सध्या पाण्याचा किंवा पाण्याचं नियोजन कसं करावं याच्याकरता खास उपग्रह अवकाशामध्ये सोडण्यात यावेत की जेणेकरून ते पाण्याचं नियोजन कसं करता येईल किंवा ढगांची नक्की स्थिती काय आहे एप्रिल मे महिन्यामध्ये तिकडून पुढे पावसाचा अंदाज जो आपण मानतो त्यापेक्षा हे ढगांची दिशा वळवून ठराविक प्रदेशांमध्ये त्याला कसा पाऊस पाडता येईल. कारण इतर अनेक प्रदेशांमध्ये पाश्चात्य देशांमध्ये पावसाचं प्रमाण कमी असलं तरी पाण्याचं नियोजन किंवा कालवे कशा प्रकारे केले जातील याचं सॅटेलाइटद्वारा जर का छायाचित्र घेतलं तर ते आपल्याला फार उपयोगी येईल. त्याचप्रमाणे समुद्र संपत्ती जी आहे विशेषतः गॅस, नैसर्गिक गॅस याचे साठे प्रचंड भारतामध्ये समुद्राखाली आहेत. तर त्याचं व्यवस्थित नियोजन करून त्याचं वेस्ट न होता जास्तीत जास्त वापरला कसा जाईल याचं एक करता येऊ शकेल. कृषी क्षेत्राची पाणी जास्तीत जास्त लागवडीखाली जमीन कशी आणता येईल याचा उपग्रहांद्वारे उपयोग करता येईल. शिक्षणामध्ये म्हटलं तर आपल्या भारतामध्ये फार कमी विद्यापीठे आहेत ज्यामध्ये खगोलशास्त्र आणि अंतराळ विज्ञान हा विषय शिकवला जातो. त्यामुळे रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे संशोधन आणि त्याच्यामधले काही प्रगती याचं मात्र कार्य आपल्याला खूप वाढवण्याची आवश्यकता आहे जेणेकरून आपले जे विद्यार्थी आहेत ते परदेशात न जाता भारतामधील हे संशोधन करू शकतील. तर अशा प्रकारे क्रायोजेनिक इंजिन हे देखील एक आपण तंत्रज्ञान विकसित केलेले आणि अनेक नवनवीन पायऱ्या आपण त्याच्यामध्ये अंतराळामध्ये यशाच्या घेतो आहोत. तर दैनंदिन गरजा आपल्या जास्तीत जास्त भागवता येतील, जास्तीत जास्त त्याच्यावरती आपल्याला मार्ग शोधता येतील अशी उत्कृष्ट परिषद होतीये आणि याच्यातून शास्त्रज्ञ मुख्यतः याचं नक्की संशोधन करतील असा मला विश्वास आहे. माहितीसाठी धन्यवाद सर. स्मार्ट सिटी संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचं कार्य कठीण असलं तरी अशक्य अजिबात नाही. लोकांच्या सहभागातूनच स्मार्ट सिटी प्रकल्प यशस्वी करता येईल असं प्रतिपादन केंद्रीय नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज हैदराबाद इथं केलं. स्मार्ट सिटी संबंधी एका कार्यशाळेचं उद्घाटन नायडू यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. लोकांना जर उत्तम पायाभूत सुविधा सेवा दिल्या तर त्यासाठी कर देण्यास ते तयार असतात असं सांगून नायडू यांनी महापालिकांनी कर आकारणी रचनेत सुधारणा आणण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलं. सर्वांसाठी घरकुल, पावसाची जलशेती, जलस्रोतांची जोडणी, सांडपाण्याचं व्यवस्थापन, सर्वांना शिक्षण आणि आरोग्य सुविधा अशा वेगवेगळ्या 25 कलमी कार्यक्रमांचं नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचं नायडू यांनी सांगितलं. राज्यात गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या आधी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला महाराष्ट्रात पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन करू शकतो हे आपण पटवून दिल्यामुळेच शिवसेनेशी युती तोडण्याचा निर्णय घेण्यात आला असं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे. ते जळगाव इथं एका मेळाव्यात बोलत होते. महाराष्ट्रात भाजपा स्वबळावर सत्ता मिळवू शकेल असं नरेंद्र मोदी यांना सांगितल्यानंतर त्यांनी युती तोडण्याच्या निर्णयाची माहिती शिवसेनेला कळवण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवली असं खडसे यांनी सांगितलं. या संदर्भात अमित शहा, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि आपण स्वतः 3 ते 4 वेळा चर्चा केली आणि युती तोडण्याचा निर्णय घेतला. मात्र शिवसेनेला हा निर्णय कळवण्यासाठी कोणताही ज्येष्ठ नेता पुढे येत नव्हता
अशावेळी निवडणुकीला केवळ 15 दिवस उरले असताना आपण पुढाकार घेतला असं खडसे यांनी स्पष्ट केलं. भारतामध्ये जितक्या प्रमाणात पुरुष कर्मचारी काम करतात तितक्याच प्रमाणात महिला काम करू लागल्यास भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात 27% वाढ होईल असं मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख ख्रिस्टीन लेगार्ड यांनी व्यक्त केलं आहे. तुर्कस्तानमध्ये G20 देशांच्या बैठकीचा समारोप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या बैठकीला केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन देखील उपस्थित होते. भारतासहित जगातल्या 20 बड्या राष्ट्रांच्या G20 समूहानं स्त्री-पुरुष समानतेच्या माध्यमातून जागतिक आर्थिक विकासाला गती देण्यासाठी W20ची सुरुवात केली आहे. W20 हा G20 देशातल्या महिला नेत्यांचा गट असून हा गट या उद्देशानं काम करणार आहे. या गटाची पुढच्या महिन्यात इस्तंबूल इथं पहिली बैठक होणार आहे. प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची आज अंतिम तारीख आहे. यापूर्वी विवरणपत्र दाखल करण्यासाठी 31 ऑगस्ट ही अंतिम तारीख ठेवण्यात आली होती. मात्र देशभरात या मुदतीपर्यंत विवरणपत्र दाखल करणं शक्य नसल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं ऑनलाईन विवरणपत्र दाखल करण्यासाठी 7 सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून दिली. त्यानुसार आज ही मुदत संपणार आहे. कोणतीही गोष्ट सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवणं कवी आणि लेखकांना उत्तम प्रकारे जमतं, म्हणून त्यांना लेखन स्वातंत्र्य दिलं पाहिजे असं प्रतिपादन ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी जळगाव इथं केलं. बहिणाबाई चौधरी स्मृती न्यास आणि जैन बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीनं बहिणाबाई, बालकवी ठोंबरे आणि ना.धो. महानोर पुरस्काराचं वितरण डॉ. नेमाडे यांच्या हस्ते जळगाव इथं झालं. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला विचारवंत भवरलाल जैन, कविवर्य ना.धो. महानोर उपस्थित होते. यावेळी मल्लिका अमरशेख, कवी वसंत दत्तात्रय गुर्जर आणि गद्यलेखक भास्कर चंदनशिव यांचा सन्मानचिन्ह, गौरवपत्र आणि रोख 51,000 रुपये सन्मानधन देऊन सत्कार करण्यात आला. कपूर आयोगाचा दाखला देऊन महात्मा गांधी यांच्या हत्येत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हात असल्याचा अपप्रचार करण्यात येत आहे. सावरकरांची ही बदनामी थांबवण्यासाठी सरकारनं न्यायालयात याचिका दाखल करून आयोगाच्या अहवालातील हा परिच्छेद रद्द करण्याकरता पुढाकार घ्यावा, अशी जोरदार मागणी विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक शेषराव मोरे यांनी केली. विश्व मराठी साहित्य संमेलनाचं काल सूप वाजलं. त्यावेळी ते बोलत होते. प्राध्यापक मोरे म्हणाले की गांधी हत्येप्रकरणी सावरकरांना न्यायालयाकडून निर्दोष ठरवण्यात आलं होतं. मात्र पुण्यातील एका कार्यक्रमात ग.वी. केतकर यांनी गांधींची हत्या होणार हे आम्हाला माहीत होतं असा गौप्यस्फोट केल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी कपूर आयोग नेमण्यात आला. या आयोगानं आपल्याला न्यायालयानं दिलेल्या निर्णयाबाबत काही बोलायचं नाही, मात्र सावरकरांच्या सांगण्यानुसारच गांधींची हत्या झाल्याचं दिसतं असं एका परिच्छेदात म्हटलं होतं. राज्य व केंद्र सरकारनं कपूर आयोगाचा हा परिच्छेद रद्द करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि न्यायालयात तशी याचिका दाखल करावी, असंही मोरे म्हणाले. ग्रामीण भागातील कोकणात शाळा ओस पडत चाललेल्या असताना पटसंख्या वाढवण्यासाठी पालकांनीच पुढाकार घेतल्याचं चित्र सिंधुदुर्ग इथं दिसून येते. प्राथमिक शाळेत दिवसेंदिवस घटती पटसंख्या हा काळजीचा विषय बनत चालला आहे. शहरात शिक्षण मिळावं या उद्देशानं प्रत्येक जण शहराकडे वळत असल्यानं साहजिकच ग्रामीण भागातल्या शाळा ओस पडत चालल्या आहेत. यावर उपाय म्हणून मालवणच्या रेवंडी गावातल्या पालकांनी पुढाकार घेऊन मराठी शाळा हायटेक केली आहे. आता इथली लहान मुलं टॅबच्या माध्यमातून मुळाक्षरं शिकतायत. एकूणच प्राथमिक शाळांसमोर घटत्या विद्यार्थी संख्येचं संकट उभं असताना रेवंडी ग्रामस्थांनी उचललेलं हे पाऊल नक्कीच स्तुत्य आणि इतर शाळांसाठी आदर्श ठरावं असं आहे. टंचाईग्रस्त भागातील शेतकऱ्यांची सर्व कर्जवसुली थांबवण्यात येईल, तसंच वीज देयकं स्थगित करण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्यातल्या कुरनूर धरणाची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे देण्याबरोबरच थेट मदतही केली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. राज्यात टंचाई निवारणाच्या तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही याचा पुनरुच्चार करत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केलं. दुष्काळाची परिस्थिती पाहता पाणी, चारा आणि हाताला काम या 3 गोष्टींचं नियोजन तातडीनं केलं पाहिजे. आणि म्हणून पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आपण सूचना केल्या.
आणि त्या माध्यमातून अतिशय मायक्रो प्लॅनिंग, कुठल्या गावामध्ये पाणी उपलब्ध आहे, कुठले स्रोत आहेत, ते स्रोत कधी असतील, किती दिवस चालू शकतात, ते स्रोत असले तर कुठनं पाणी येऊ शकेल, अशा प्रकारचं संपूर्ण आपण त्या ठिकाणी त्याचा आराखडा तयार केला आणि निधी देखील त्याकरता आपण उपलब्ध करून दिला. सोलापूर जिल्ह्यातील एकरूप सिंचन योजनेबाबतच्या अडचणी दूर करून सुधारित प्रशासकीय मंजुरी देण्याबाबत लक्ष घातलं जाईल असं आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलं. सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून सुमारे 4.5 टीएमसी इतकं पाणी नदीद्वारे देण्यात येतं. यापुढे एनटीपीसीच्या समांतर जलवाहिन्यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सोलापुरातल्या दुष्काळी भागाची पाहणी केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सोलापूर शहराला 40 दिवसांसाठी अर्धा टीएमसी पाणी लागतं, मात्र त्याकरता उजनी धरणातून 5 टीएमसी पाणी सोडलं जातं. यामुळे 4.5 टीएमसी पाण्याचा अपव्यय होतो. ते टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यावर अवर्षणाचं संकट आलं तर त्याचा सामना कसा करावा हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगून ठेवलं आहे. त्यांच्या संस्कारानुसारच राज्य सरकार दुष्काळ निवारणाचं काम करत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. लातूर जिल्ह्यात अहमदपूर इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार असून त्या जागेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं. त्यावेळी ते बोलत होते. केंद्र सरकारनं घोषणा केलेल्या वन रँक वन पेन्शन अर्थात समान श्रेणी समान निवृत्ती वेतन योजनेसंदर्भात पंतप्रधानांनी स्वेच्छानिवृत्ती संदर्भात केलेल्या घोषणेनंतर माजी सैनिकांनी उपोषण मागे घेतलं. तरीही यासंदर्भातले इतर मुद्दे मार्गी लागेपर्यंत आंदोलन चालूच ठेवणार असल्याचं माजी सैनिकांच्या संघटनेचे प्रमुख निवृत्त मेजर जनरल सतबीर सिंग यांनी सांगितलं. नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. या योजनेत ज्या काही त्रुटी राहिल्या आहेत त्या दूर करण्यासाठी एक आयोग स्थापन करण्याचा प्रस्ताव असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. बिहारमधल्या महाआघाडीमधून समाजवादी पक्ष बाहेर पडण्यासाठी भाजपा जबाबदार नसल्याचं ज्येष्ठ भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं आहे. भाजपानं यासाठी समाजवादी पक्षावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. बिहारमधली ही महाआघाडी म्हणजे बुडणारी नौका असल्याची टीका त्यांनी केली. लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्या महाआघाडीला रविशंकर प्रसाद यांनी संधीसाधूपणा आणि भ्रष्टाचार संरक्षणाचं व्यासपीठ म्हटलं आहे. गरिबी, अनारोग्य, संपत्तीचं असमान वितरण, निरक्षरता अशा विविध समस्या जगात सर्वच भागात आहेत. 0% गरिबीचं लक्ष्य अशक्य नाही. सध्या अस्तित्वात असलेली बँकिंग व्यवस्था ही विशेष करून श्रीमंतांसाठी कार्य करते. गरिबी निर्मूलनाचं उद्दिष्ट साध्य करायचं असल्यास गरिबांसाठी स्वतंत्र बँका स्थापन करण्याची गरज आहे असं प्रतिपादन बांगलादेशातील ग्रामीण बँकेचे प्रणेते आणि 2006 सालातील शांतता नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांनी मुंबई इथं केलं. राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गरिबी निर्मूलनासाठी बांगलादेशात राबवण्यात आलेल्या विविध प्रयोगांची यावेळी मोहम्मद युनूस यांनी माहिती दिली. यात विशेष करून त्यांनी राबवलेला ग्रामीण बँकांचा प्रयोग, सूक्ष्म पतपुरवठा, बचत गटांची चळवळ, सामाजिक उद्योग अशा विविध उपक्रमांबाबत त्यांनी मार्गदर्शन केलं. बांगलादेशात मोहम्मद युनूस यांनी गरिबांना दया किंवा सहानुभूती दाखवण्याऐवजी त्यांना संधी उपलब्ध करून दिली. यातून गरिबांचं आणि महिलांचं मोठ्या प्रमाणात सक्षमीकरण झालं. महाराष्ट्रातही शेवटच्या माणसाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी या प्रयोगाचा अवलंब करता येईल. राज्यातील सेल्फ हेल्प ग्रुपना सुपर हॅपीनेस ग्रुप बनवण्यासाठी राज्य शासनामार्फत व्यापक प्रयत्न करण्यात येतील असं मुनगंटीवार यावेळी म्हणाले. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत सर्व सजग नागरिकांनी अधिक जबाबदारीनं वागून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं असं आवाहन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांशी नाना पाटेकर आणि अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी संवाद साधला. तसंच त्यांना आर्थिक मदत दिली. शेतकरी बांधवांनीही आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये. आम्ही सर्वजण तुमच्यासोबत असून या परिस्थितीशी धैर्यानं लढण्याची आवश्यकता आहे असं नाना पाटेकर यावेळी म्हणाले. पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी अकोल्याच्या सामाजिक वनीकरण विभागानं पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नवा उपक्रम राबवला आहे.
या उपक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे अकोल्यातल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी करून घेतला आहे. गणेशोत्सव म्हटला की सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर येतं ते गणेशाचं नयनरम्य रूप. विविध आकाराच्या, रंगांच्या सुंदर सुंदर अशा गणेश मूर्तींनी मन आनंदून जातं. या गणेश मूर्ती तयार करताना बहुतांशी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचाच वापर केला जातो. मात्र प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्यानं त्यांचे अवशेष नदीकाठी भग्नावस्थेत पडून राहतात. त्यामुळे होणारं प्रदूषण टाळण्यासाठी अकोल्याच्या सामाजिक वनीकरण विभागाकडून शहरातल्या प्रत्येक शाळेमधल्या विद्यार्थ्यांना मातीच्या मूर्ती तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे. सर्व शाळांना आम्ही आवाहन केलं होतं की त्यांनी पर्यावरणपूरक गणपती हे विद्यार्थ्यांच्या हाते तयार करून घ्यावेत. खूप मोठा प्रतिसाद आम्हाला मिळाला. आतापर्यंत आम्ही 10 शाळांमध्ये साचे दिलेले आहेत. प्रत्येक शाळेमधनं 5 दिवस हा साचा राहतो आहे आणि 20 गणपती एका दिवशी तयार करण्याचा आम्ही त्यांना उद्दिष्ट दिलेलं आहे. सामाजिक वनीकरण विभागानं जनजागृतीसोबत कृतीवरही भर दिल्यानं तसंच विद्यार्थ्यांनीच घडवलेल्या श्रींच्या मूर्तींची स्थापना यंदाच्या गणेशोत्सवात केली जाणार असल्यानं विद्यार्थ्यांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. आपण जेव्हा गणपती शिरवायला जातो तेव्हा जे गणपतीचं प्लास्टर ऑफ पॅरिसचं बनलेलं असतं तेव्हा आपण पाण्यामध्ये शिरवतो तेव्हा तो गणपती आहे की नाही पूर्णपणे हे नसतो होत. आता माती जेव्हा आपण माती पाण्यावर टाकली तर माती पूर्ण येऊन जाते. पर्यावरणाचं संरक्षण व्हावं यासाठी अकोल्याच्या सामाजिक वनीकरण विभागानं उचललेलं हे पाऊल खरंच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी ठरेल हे नक्की. कावना इथं श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थावर विविध आखाड्यांच्या साधू महंतांनी शाही स्नान केलं. यावेळी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी कावनाईला भेट देऊन साधू महंत तसंच भाविकांना शुभेच्छा दिल्या. या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सुविधांविषयी महाजन यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळानं खास गाड्यांची व्यवस्था केली होती. भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगिस या अव्वल मानांकित जोडीनं अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या जोडीनं तिसऱ्या फेरीत 13व्या मानांकित मिशेला क्रायचॅक आणि बार्बरा स्ट्रिकोवा या जोडीचा 6-3, 6-0 असा केवळ 59 मिनिटात धुव्वा उडवला. सानिया मार्टिना जोडीनं या सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवलं. उपांत्यपूर्व फेरीत या जोडीची लढत चायनीज तैपेईच्या युंग जॅनचॅन आणि हाओ चिंग जान या जोडीशी होणार आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे आंध्र प्रदेशातल्या किनारपट्टीवर जोरदार वृष्टी होत आहे. या भागातले नेल्लोर, प्रकाशम, गुंटूर, कृष्णा, अनंतपूर आणि श्रीकाकुलम या जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी वीज कोसळल्याच्या घटना काल घडल्या. त्यामध्ये आतापर्यंत 23 जणांचा बळी गेला. मृतांमध्ये शेतकरी आणि शेतमजुरांचा समावेश आहे. शेतात काम करत असताना वीज कोसळल्यानं शेतमजुरांचे मृत्यू झाले. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. ओदिशा राज्यातही 3 जिल्ह्यांमध्ये काल वीज अंगावर पडल्यानं 9 जणांचा मृत्यू झाला. देवघर, मलकानगिरी या जिल्ह्यांमध्ये वीज कोसळल्याचे प्रकार घडले. मलकानगिरी भागात एकाच कुटुंबातल्या दोघांचा वीज पडून मृत्यू झाला. आसाममधल्या पुरामध्ये आणखी 5 जणांचा बळी गेल्यामुळे या बळींची संख्या 41 वर पोहोचली आहे. या पुराचा 18 लाख लोकांना तडाखा बसला असून 1880 गावं पाण्याखाली गेली आहेत. पूरग्रस्तांना 650 कोटी रुपयांची मदत केंद्रानं द्यावी अशी मागणी आसाम सरकारनं केली आहे. पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचा तपशीलवार अहवाल लवकरच सादर करणार असल्याचं आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी PK तिवारी यांनी स्पष्ट केलं. या पुरामध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातले 3 गेंडे आणि 1 हरिण मृत्यू पावलं. पुरामुळे शेतीचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. दरम्यान महाराष्ट्रात काल संध्याकाळी काही ठिकाणी वरुणराजानं हजेरी लावली. दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे इथल्या नागरिकांना दिलासा मिळाला. जालना आणि औरंगाबादमध्येही काल संध्याकाळी पावसानं हजेरी लावली. मराठवाड्यातील बीड, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातही पाऊस झाला. पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला असूनही या विभागात मात्र अद्यापही मोठा पाऊस झालेला नाही. येत्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून भारतीय चौक्यांवर उखळी तोफांचा मारा. एका भारतीय नागरिकाचा मृत्यू तर 60 जण जखमी.
गेल्या 7 दिवसात पाकिस्ताननं केलं तब्बल 9 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन. त्यामुळेच भारतालाही द्यावं लागत आहे सडेतोड उत्तर, संरक्षण मंत्र्यांचं मुंबईत प्रतिपादन. अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन प्रशासनात करण्यासंदर्भात नवी दिल्लीत आज दिवसभराच्या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन. टंचाईग्रस्त शेतकऱ्यांची सर्व कर्ज वसुली थांबवण्याचे राज्य सरकारचे संकेत. आणि आंध्र प्रदेशात ठिकठिकाणी वीज कोसळून 23 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये शेतकरी आणि शेतमजुरांचा समावेश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.